जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंत ती लोक तुमच्यासोबत असतात. पण ज्या वेळेस तुमच्याकडे काही नसतं त्यावेळेस जी जीवाभावाची मित्र तुम्ही त्याला फ्रेंडशिप डेचा बेल्ट बांधता, तुम्ही म्हणता हाच माझा मित्र आहे. पण आज तुम्ही पहा, आज तुम्हाला अनेकांनी सुदामा कृष्णाचं उदाहरण दिलं असेल, काही लोक संभाजी महाराज कवी कलशाचं उदाहरण देतात आजच्या दिवसाला. पण साला आताच्या जमान्यात कोणाशी मैत्री करावी? ज्याच्याशी मैत्री करावी तोच पाठीत खंजीर मारतो. याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त चांगलं उदाहरण मला तरी वाटते माझ्या जीवनात कोण नाही. ज्याच्याशी दोस्ती केली तेच सापा बनून बसलेत मला. त्याच्यामुळं तुम्ही जरी मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणता, पण मित्र जीवनामध्ये सापासारखाही असतो हे मला माहित आहे. याच्यापेक्षा चांगलं काय असू शकते की फ्रेंडशिप डेचा बेल्ट आपण बांधतोय, केक कापतोय आणि झाडाशी मैत्री. म्हणजे जीवनात जन्माला आलेले तुमचे अवतीभोवतीचे लोक मरून जातील, पण आपण मेल्यावर सुद्धा तुका म्हणे एक मरणाची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. उद्या तुम्ही मी अजिभाऊ असू नसू, पण हे झाड मात्र चिरकाळ टिकणार आहे. अनेक पिढ्या म्हणजे यांची मुलं, यांची नातवंड, यांची पतवंड, अनेक मुलं खेळतील, बागडतील. असं हे आदर्श सेवाग्राममध्ये जर तुम्ही गेलात तर स्वर्गीय इंदिरा गांधीजींच्या हातचा एक वृक्ष आहे, स्वर्गीय महात्मा गांधीजींच्या हातचा एक वृक्ष आहे. आणि हेच खूप महत्वाचं आहे. आता या पाटील साहेबाशी परिचय झाला, त्यांचा चित्रपट ते काय लघुनाट्य का तुमचं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.